लवकरची आपण पाहिली. आता अफजल इलेव्हन महाड संघासाठी त्यांनी खूप पुढे चांगली फलंदाजी योगेश पेनकरच्या साथीने केली होती आणि गेल्या 1-2 टुर्नामेंटमध्ये आपण त्याचा युनायटेड महाडा संघ मैदानात पाहतोय या स्पर्धेसाठी. आरावी विपक्ष करंजकोला सामना आपण पाहतोय. करंजकोल संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आरावी संघाला प्रथम फलंदाजीसाठी प्राचरण केले. 3 षटकांचा सामना आपण पाहतोय. पहिले षटक हाताळते खऱ्या अर्थाने राहुल कांबळे. यस रेडी. अल्पेश आणि दानिश. स्ट्राईकला अल्पेश. एक आक्रमक फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. लेट्स प्लेचा इशारा येतोय अजिम शेख सरांचा. पंचांच्या डाव्या बाजूने पहिला चेंडू राहुल कांबळे. अल्पेशसाठी हलक्या हाताने लेग कट केलाय. गॅप काढण्यात यशस्वी ठरलाय. चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक आहे तिथे हर्षल, पण एकेरी धाव इथे मिळेल. 2 धावा इथं कंप्लीट करतायत अल्पेश आणि दानिश. आपलं वैयक्तिक संघाचं सुद्धा खातं होतं खोलते. वैयक्तिक खातं खोलते. 2 धावांनी चांगली सुरुवात, एक संयमी सुरुवात इथे पाहायला मिळते. जोरदार अपील. कॉट बिहाइंड बॅटची बाहेरची. अल्पेश मात्र कॉट बिहाइंड बाद होते. बाहेरची कडा घेतली बॅटची, त्याला बाद व्हावं लागलं. सामना पाहतोय आपण सनराइज करंजकोल विपक्ष आरावी. अंबर 11 आरावी विपक्ष सनराइज करंजकोल हा सामना आपण पाहतोय. करंजकोल सध्या टेनिस क्रिकेटमध्ये चांगल्या फॉर्मात खेळाडू आहे. राहुल कांबळे. फ्लाय स्लिप मध्ये आपण पाहाल विनोद ढिगेला. विशाल कांबळे आपण स्क्वेअरलेला पाहतोय ब्ल्यू जर्सी मध्ये, जो खऱ्या अर्थाने तुडील सरपंच चषकाचा फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. बेस्ट बॅट्समन अपर तुडीलची स्पर्धा तुडील सरपंच आणि बेस्ट बॅट्समन ठरला होता राहुल कांबळे. तिथे नागोटण्यासारख्या संघासमोर 2 चेंडू 11 धावा आणि विशाल कांबळेच्या बॅट मधून 2 षटकार मी पाहिल्या. राहुल परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. हा चांगला फटका आहे. डावखुऱ्या फलंदाजाचा नेत्रदीपक गगनचुंबी गगनभेदी सीमा रेषा पार षटकार. 6 वाटवरून चेंडू बाहेर वळाला. ही खासियत आहे राहुल कांबळेची. पुन्हा एकदा राहुल कांबळे पेचसाठी शॉर्ट आपल्यांचा पूल केलाय. मात्र बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क झाला. क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं बंबल खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे मिळतील उभेदला. 2 धावा मिळतील आरावी संघाला. अंबर 11 संघाची धावसंख्या इथे होते पहिल्या षटकानंतर 10 धावा. 2 अंकांमध्ये धावसंख्या पोहोचते. जर 3 षटकांमध्ये 40 ते 45 धावा नक्की कुडाव्या लागतील अंबर 11 आरावी संघाला, कारण
समोर संघ आहे एक ताकदी संघ, एक मातब्बर संघ महाड तालुक्यातील आपल्याला पाहायला मिळेल, तो अर्थात करंजखोल राहुल कांबळेच्या नेतृत्वातला. आता राहुल नंतर गोलंदाजसाठी येतो छोटा भाऊ विशाल कांबळे, अर्थात जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. या M3SPL मध्ये पहिल्यांदा मी विशालला पाहिलं होतं. जर्सी आपण पाहाल त्याच्या अंगामध्ये. M3SPL ची एक मोठी स्पर्धा, त्यांनी चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी केली होती. हा उलटा चेंडू, हा चांगला स्ट्रोक नाही. क्षेत्ररक्षक नाना अर्थात विशाल पोटसुरेकडून घडते चूक. खराब क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळते. आणखीन एक खराब क्षेत्ररक्षण. 2च्या 3 धावा इथे बनवताना दिसत आहेत. आणखीन एकेरी धाव येईल इथे, मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. 3 धावा इथे येत आहेत. 3 धावांनी धावा संख्या होते 13. उबेदला मिळेल स्ट्राईक. दानिशने आपलं 3 धावांनी खातं खोलले. धावा संख्या होते 13. 13 राजकारणी किंवा क्रिकेटसाठी अशुभ समजला झाला अंक 13. अर्थात या 13वर कुणाला खतरा मिळतो इथे. उबेद विशालच्या गोलंदाजाचा सामना करेल. क्षेत्ररक्षणात बदल केले का? डावकुरा फलंदाज आहे राहुल कांबळे, शॉर्ट कव्हर मध्ये आलाय. फलंदाजाला थोडस विकेटच्या खालून धावण्यासाठी पंचांनी सांगितलं, कारण आमचे कॅमेरामॅनच्या समोर तो खेळाडू येतोय म्हणून त्यालाही सांगण्यात आले. विशाल त्यावेळेस उभेसाठी आडव्या पट्ट्यात पुन्हा एकदा फटका खेळला. हा चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे तैनात सीमा रेषेवर. मिडविकेट येऊन त्याने चेंडू पकडला, फेक केली, एकेरी धाव मिळाली. उबेदला एकेरी धावांनी धावसंख्या होती 14. अर्थात 13 या आकड्याबद्दल आपण चर्चा करतो. या षटकानंतर त्या आकड्याची नक्कीच आपण चर्चा करणार आहोत. एक चांगला इतिहास क्रिकेटचा 13 अंकाचा सांगण्याचा मी प्रयत्न करेन. वळूया पुन्हा एकदा मैदानात. विशाल कांबळे, हा मोठा फटका आहे. उंची दिली, लांबी नाही. 2 क्षेत्ररक्षक राहुल आहे, विशाल आहे. कोण गेल दोघांमध्ये कॉलिंग झाली नाही. राहुलनी वर्चस्व साधलं आणि जेल टिपला आहे. दानिश मात्र माघारी परतेल. डीजेला मिळेल एक सुमधुर संगीत वाजवण्याची संधी. वडवलीसाठी आलेले आहे. धन्यवाद. नवीन फलंदाज येतोय दानिशच्या जागेवर मुदस्सीर. यावेळेस बाहेरची कडा घेतली फॉलो थ्रू मध्ये स्वतः विशाल कांबळे. आता यावेळेस उबेदला सुद्धा माघारी. विशाल कांबळे हॅट्रिक वर आहे. हा स्लो ओव्हर विशाल कांबळेचा पाहायला मिळाला, पण फलंदाज अतिशय संयमी क्रिकेट त्यांनी दाखवलं. कुठलाही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. एकेरी धाव घेतली. एकेरी धावांनी धावसंख्येत भर टाकली. धावसंख्या होते 15 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. मोठी धावसंख्या आरावी संघाला उभारावी लागेल करंजखोल सरंदराज संघासमोर. हा फटका फासलाय. हुक करण्याचा प्रयत्न, बाहेरची कडा घेतली. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, चेंडू मात्र धरणीला दान. मिळेल जीवदान फलंदाजाला. धावा मिळतील 2 धावांनी धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होईल 17. षटकाची सांगता होईल 2 षटकानंतर 17 धावा. विशाल कांबळे यशस्वी गोलंदाज ठरला. 2 गडी बाद करण्यात त्याला यश आलं. धावसंख्या मात्र अंबर 11 आरावी संघाच्या धावसंख्या होतात मात्र 17. शेवटचं षटक आहे. हर्षल षटक हाताळण्यासाठी येईल.
तर 13 या अंकाबद्दल आपण चर्चा करतो. 13 अंक क्रिकेटमध्ये आणि राजकारणासाठी अनलकी समजला जातो. पण आपण पाहिलं दादरच्या शिवाजी पार्कच्या जिमखान्यामध्ये जेव्हा रमाकांत आचरेकर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची प्रॅक्टिस घ्यायची तर मधल्या यष्टीवर 1 रुपयाचा कॉईन ठेवला जायचा आणि दिवसभर जर सचिन तेंडुलकर बाद झाले नाही तर तो कॉईन मात्र सचिन सरांना मिळायचा. आणि पूर्ण आपल्या गुरूंच्या रमाकांत आचरेकर यांच्या पूर्ण प्रॅक्टिस सेशन मध्ये तब्बल 13 कॉईन सचिन रमेश तेंडुलकर यांनी विन केले. अर्थात 13 वेळे ते दिवसभर बाद झाले नाही. हाही क्रिकेटचा अनोखा इतिहास आपल्याला पाहायला मिळेल. तर 13 या अंकाचा आणखीन एक गमक मी तुम्हाला सांगितलं. वळूया आपण एकदा मैदानात. हर्षलच्या पहिल्या चेंडूवर लॉंग ऑफ रिसनला एकेरी धाव घेतली. धावसंख्या होती 18. यारकर होता लोअर फुलटात म्हणून खेळला. समर क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ रिजनला. आणखीन एक अंबरचा क्षेत्र आवडतं सांग. डेड बॉलचा इशारा ते मुख्य पंचांचा. कारण काहीतरी रनअप मध्ये बिघाड आपल्याला पाहायला मिळाला तो हर्षलचा. नितीन बोरले यांनी अतिशय चांगला झेल आपण पाहायला मिळाला. लॉंग ऑफ रिझनला त्यांनी टिपला होता. हर्षल पुन्हा एकदा खराब स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते हर्षलजी. अर्थात आपण पाहाल रॉयल चॅलेंजर्स हर्षल पटेल एक जबरदस्त स्लो रन. आता त्यांनी इंडियाला क्रिकेटचा डेब्यू सुद्धा केला वेस्ट इंडिज समोर. 2 धावा इथे घेण्याचा मानस आहे आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अर्थात खेलपट्टी मधली दौड भाग मिल्खा भाग स्टाईल मधली आपल्याला पाहायला मिळेल. जिथे एकेरी धाव होती तिथे दुहेरी धावा घेतल्या. अर्थात विनोद ढेगे खुश नाहीयेत. राहुल कांबळे कर्णधार खुश नाहीये. लेसी क्रिकेट पाहायला मिळालं ते क्षेत्ररक्षक करण स्कूलकडून. धावसंख्या होती 20. हर्षल आणखीन एक यारकर हाताळला मिळाला. ब्रह्मास्त्र क्रिकेटचं सीधा सरळ खेळले. लॉंग ऑफ रिसनला आणखीन 2 धावा. वा जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट क्रिकेटचं पाहायला मिळते. नितीन बोरले चेंडूवर वेगाने गेले होते पण फेक थोडीशी वाईडिश पडली त्यांच्या हातातून. वेगाने गेली आणि 2 धावा इथं पूर्ण केल्या फलंदाज मुदस्सिरनी. या 2 धावांनी धावसंख्या होती तब्बल 22 धावा. हर्षल पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये रनअप मध्ये बिघाड. पुन्हा पंचांचा इशारा होतो डेड बॉल. थोडासा मनोवैज्ञानिक दबाव इथे महसूस करताना खऱ्या अर्थाने हर्षल एक चांगला क्रिकेटर आहे, चांगला गोलंदाज आहे. पण रनअप बिघाड झाल्यानंतर तो थांबून पुन्हा रनअपने सुरुवात करतोय. हा मोठा फटका आहे कव्हर रिजनला. क्षेत्ररक्षक नाही मैदान खाली आहे. चेंडू 1 बॉल सी मा रेषा पार चौकार. केली का तुम्हाला त्याच्या बदल्यात 2 धावा कराव्या लागतात. हे चांगलं माहिती आहे करण स्कूल सनराइज संघाला.
यानंतर आपण मॅच पाहणार आहोत क्वार्टर फायनल 26 27 तर एनसीसी दिघी विपक्ष युनायटेड महाड हा सामना आपण पाहणार आहोत. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की टॉस बॉक्स मध्ये यायचंय, टॉस करायचं आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय. प्रारंभिक बॅटर अर्थात विनोद ढेगे आणि राहुल कांबळे दोन दिग्गज मातंबर फलंदाज महाड तालुक्यातून बिलॉंग करतात. करंज स्कूल साठी सनराइज करंज स्कूल साठी 27 धावांचं टार्गेट आहे. विजयी संघ क्वार्टर फायनलला जाईल आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण यानंतर पाहणार आहोत. अर्थात एक संघ सेमी फायनल मध्ये जाईल. त्यासाठी एनसीसी दिघी विपक्ष युनायटेड महाड अर्थात सूरज मोरे एनसीसी दिघीचे कर्णधार आणि युनायटेड महाडचे अर्सलान पल्लवकर या दोघांना मी आमंत्रित करेन टॉस बॉक्स मध्ये, कारण मधल्या वेळेमध्ये टॉस करणे खूप गरजेचं राहील. व आपण मैदानात पहिलं षटक हाताळण्यासाठी अल्पेश गोलंदाजी घेऊन 45 जर्सी क्रमांक येस सर रेडी लेट्स प्लेचा इशारा मुख्य पंच अजिम शेख सरांचा येते. जेपी पॅनल अर्थात जय पवार सरांचा पॅनल आपल्याला इथे पाहायला मिळते. पहिला चेंडू शाळाप्लेंचा चेंडू होता. कव्हरच्या वरून खेळण्याचा मानस होता, कारण लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तैनात उभेत. कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतली काढा लागली आणि चेंडू तिथेच शॉर्ट कव्हर मध्ये स्टेअर झाला. धाव मात्र मिळत नाही राहुल कांबळेला. अल्पेश क्षेत्ररक्षणात बदल करतोय आता थोडासा, तर त्याला पाहायला मिळालं कव्हर रिझनला खेळण्याचा मनसुबा होता राहुलचा. स्लोवर अटेम्प्ट केला, आपल्या जाळ्यात फसवले राहुल कांबळेला. क्षेत्ररक्षक मात्र करणार नाही ते चूक. पहिला झटका सनराइज कर खेळाडू आहे अल्पेश. अर्थात फलंदाजीमध्ये तो फेल ठरला, पण आता गोलंदाजी अंबर 11 आरावीसाठी चांगली करताना राहुल बाद झाला. अर्थात स्टीव्ह वा गेल्यानंतर आता मार्क वा मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. अर्थात विशाल कांबळे अर्थात हार्दिक पांड्या कुणाल पांड्या, पण कुणाल पाहिला तर डावखुरा फलंदाज आहे. इथे विशाल मात्र राईट हँडेड फलंदाज आपल्याला सरळ हाताचा पाहायला मिळेल. क्रिकेटमध्ये खूप अशा जोड्या आपल्याला पाहायला मिळतील. अर्थात थोड्या जुन्या काळात आपण गेलो तर अँडी फ्लावर ग्रँड फ्लावर ही फलंदाजी बंधुराजांची पाहायला मिळते. हा चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे, मात्र त्याला चेंडू दिसला नाही. सूर्यदेवता डोळ्याच्या समोर चेंडू मात्र सीमा पार. नंतरचा या स्पर्धेचा पहिला क्वार्टर फायनल आपण अनुभवणार आहात. युनायटेड महाड विपक्षी एनसीसी दिघी. एनसीसी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षक स्वीकारले आणि युनायटेड महाड संघाला प्रथम फलंदाजीसाठी प्राचारण केले, आमंत्रित केले. 4 षटकांचा सामना होईल. अल्पेश स्लोवर वन लेग कट्टर विशालला जाळ्यात फसवलं होतं. सुदैवाने विशालच्या बॅटची बाहेरची कडा घेतली नाही. यष्टीरक्षकाकडे चेंडू निर्धाव विसावला.
क्लोज मध्ये धाव मात्र येत नाही. चांगली गोलंदाजी आता 27 धावा रोखण्यासाठी अर्थात मागच्या चेंडूवर षटकार ठोकला विशाल कांबळेने. क्षेत्ररक्षकांनी थोडासा सपोर्ट केला नाही. हा मोठा फटका विशाल कांबळेचा सिग्नेचर स्ट्रोक मिड विकेट बाउंड्रीच्या वर सीमा रेषा. टीम मीटिंग्स नको आहे. विनंती असेल अंबर 11 आरावी टीम मीटिंग्स आपल्याला अलाउड नाही आहे कारण अंतिम सामना आम्हाला 4 षटकांचा खेळवायचा आहे. पहिला क्वार्टर फायनल एमसीसी दिघी युनायटेड महाड. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह श्रीवर्धन युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय तब्बल 182 देशांमध्ये आणि याचं सर्व श्रेय जाते ते मयुरेश मयेकर आणि त्यांच्या टीमला. आता टेक्निशियन अमय कर्देकर, अमोल, कॅमेरामॅन आपण पाहत आहे. एक चांगला कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज एजाज. हा त्रिफळाचित मागचा दरवाजा उघडा. दांडी गुल विनोद डिगे. पण तंत्रशुद्ध संयमी क्रिकेट खेळण्यासाठी 4थ्या क्रमांकाला अर्थात मॅथ्यू हेडनला विचारलं होतं की तुझा आवडता खेळाडू कोण आहे या जगभरात. मॅथ्यू हेडनने सांगितलं होतं तो हिंदुस्थानसाठी 4थ्या क्रमांकाला खेळतो. द गॉड ऑफ इंटरनॅशनल क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर. अर्थात 4थ्या क्रमांकाला फलंदाजीला इथे होते विशाल पोटसुरे अर्थात नाना. जबरदस्त फलंदाज आहे. ओव्हर 40चा खेळाडू, तंत्रशुद्ध खेळाडू, संयमी क्रिकेटर म्हणून याची अख्ख्या महाड परिसरामध्ये ओळख. हा चांगला कव्हर इथे पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट कव्हर मध्ये. एकेरी धाव मिळेल विशालला. विशाल अर्थात नानाला मिळेल ती 1 धाव. एकेरी धावाने आपलं खातं उघडलं. संघाची धावसंख्येत भर टाकली. धावसंख्या होती 14 धावा. 27 धावांचा पाठलाग करताना कुठेतरी लांब होतो हा सामना. पण विशालच्या बॅटमधून आलेले 2 षटकार मात्र अंबर 11 आरावीला या सामन्यातून दूर घेऊन गेले. कारण अल्पेश्वर त्यांनी आक्रमण चढवलं होतं. राहुल कांबळे स्वस्तात बाद झाला. भोपळा फोडला नाही त्यांनी. विनोद ढिगे सुद्धा त्याच्या पाठोपाठ दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर तोही बाद झाला त्रिफळाचित. मात्र विशालनी पूर्ण जबाबदारी हातात घेतली. एजाज विशालसाठी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे. वा वा आणि वा इतकंच म्हणता येईल. बदलणारा हा झेल. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. हा कॅच आहे का मॅच आहे येत्या काळात आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. नितीश. हा जोरदार अपील. बॅट मात्र विकेटवर ब्रश झाली. जोराचा आवाज आला. बॅटची कडा कुठलीही लागली नाही, नाहीतर आणखीन एक फलंदाज बाद झाला असता. धावसंख्या झाले 14. 27 धावांचं लक्ष. 13 धावा आणखीन गरजेच्या.
दुसऱ्या षटक काय हाताळले येते एजाजनी. एजाज जबरदस्त गोलंदाजी करते. नितीश साठी परफेक्ट यार्कर त्याने हाताळला. आणखीन एक शॉट आपलीचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे थोडस पंबल झालंय. एक धाव पूर्ण केली. इथे दुसरी धाव. ही दुसरी धाव अडवणे खूप गरजेचं होतं अंबर 11 आरबी साडी. पण 2 धावा इथे घेतल्या. विशाल पोटसुरे चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. नितीश आपलं कर्तव्य पोलीस दलास ते बजावतात पण करंजकोसाठी चांगलं क्रिकेट सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला उंच पुरा देशचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. 6 फुटीपेक्षा जास्त उंची आणि फायदा घेतात आपल्या उंचीचा कधी क्रिकेटसाठी. हा मोठा फटका बॅटची बाहेरची कडा. चेंडू हवेत आहे. उभे चेंडूच्या खाली चेंडू धरणीला दान मिळेल नितेशला जीवदान. या सामन्यात एबी डिव्हिलियर सारखा झेल टिपला दानिशनी पण एक सोपा झेल उभेत कडून मात्र गेला. याचाही जर्सीचा क्रमांक 17. ही एकेरी धावसंख्या होती आता 17. अर्थात या मैदानात 17, 17 आणि 17 दिसत आहेत. दानिशने ढेल टिपला जर्सीचा क्रमांक 17. एबी डिव्हिलियर्स उडता पंचचा जर्सीचा क्रमांक सुद्धा आहे रिषभ पंत. पण तो ठरला उभेत. झेल सुटला त्याच्या हातातून. खराब क्षेत्ररक्षण इथं अंबर 11 आरावी संघाकडून. अर्थात ती गेलेली दुसरी धाव इथून सुटलेला झेल या एकेरी दुहेरी धावा मात्र निर्णायक क्षणाला अंबर 11 आरावीसाठी धोकादायक ठरणार आहेत. नितेश यांना मिळाले जीवदान. भरोसा मला नॉनस्ट्राईकच्या फलंदाज विशाल पोटसुरेवर. तर समालोचन करताना मी समीक्षण करू शकत नाही पण खात्री देऊ शकतो की विशाल पोटसुरे जोपर्यंत मैदानात आहे. अर्थात कंपॅरिझन मी नितेश मध्ये करणार नाही. तोही चांगला फलंदाज आहे पण एक्सपिरियन्स जर पाहिलं क्रिकेटचा टेनिस क्रिकेटचा तर तब्बल 2 दशक क्रिकेटसाठी दिलेत नानानी. अर्थात 40 ओव्हर 40चा खेळाडू आहे. 40+ आहे पण चुस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा षटक उभेत. 6 चेंडू 10 धावा. यावेळेस मात्र दिशाहीन गोलंदाजी पंचांकडून अजिम शेख सरांकडून दंडित केलं जाईल उभेत लावाईटच्या स्वरूपात. खराब गोलंदाजी. दानिश आहे गोलंदाजीसाठी. खराब गोलंदाजी तर दिशाहीन गोलंदाजी. 6 चेंडू 10 धावा असं समीकरण होतं. आता 6 चेंडू 9 धावा असं समीकरण आहे. धावसंख्या मात्र झाली 18. दानिश नितेश यांच्यासाठी पंचांच्या डाव्या बाजूनी. शॉट आपल्याचा चेंडू फटका. याही वेळेस प्रॉपर टायमिंग नाही. क्षेत्ररक्षक आहे तिथे. इथे मात्र नितेश दुसरी धाव घेणार नाही कारण त्याच्या बॅटमध्ये बॉल लागत नाहीत मिडल ऑफ द बॅट. आता त्यांनी नानाला संधी दिली. अर्थात महाड मधलं लेजेंडरी प्लेअर म्हणून ज्याची ओळख विशाल पोटसुरे नाना या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. काही सामने एकतर्फी जिंकून दिलेत विशालने अशा प्रकारचे. हा शाळा प्लेनचा चेंडू हुक पाहायला मिळाला. सीमा जबरदस्त फलंदाजी विशाल पोटसुरे अर्थात नानाची दादागिरी मैदानात चालू आहे. हा चांगला स्केल कट पण क्षेत्ररक्षक आहे. इथे धावत करण्याची होती संधी. कुठल्याही एंगला जर धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तर धावबाद झाला असता. स्ट्रोक चांगला होता. प्रॉपर टायमिंग झालं होतं पण यावेळेस मात्र गॅप मिळाला नाही नानाला. 3 चेंडू 2 धावा. क्रिकेट अनिश्चितांचा खेळ. काय होऊ शकतं सामन्यामध्ये. आता जर अंबर 11 आरावीने तो झेल टिपला असता तिथे एकेरी धाव दिली नसती. आता जर तर क्रिकेटमध्ये उपयोगाचं नसतं. अर्थात क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये जर आणि तर या शब्दांना तारा नाही. बी प्रॅक्टिकल तुम्हाला मैदानात खेळावं लागतं. भावनिक खेळून जमणार नाही. इथे मात्र नानाला धावा कराव्या लागतील. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. दानिश पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने नानासाठी पुढील चेंडू. शॉट आपल्यांचा चेंडू. खराब स्ट्रोक. चेंडू सीमारे
षटकार ठोकले. विशाल कांबळे ठरतोय या सामन्याचा सामनावीर. अमजद तलवसकर यांना विनंती आहे त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिला जाईल विशाल कांबळेला. आणि मायक्रोफोनवर पुन्हा एकदा आपण आवाज ऐकणार आहोत. एक दिग्गज समालोचक करतात नागोडण्याचा बुलंद आवाज मुदस्सर